मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे। देशभरातल्या महापालिका रुग्णालयांमध्ये यशस्वी झालेली ही हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया असल्याचंही सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे हृदय प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाला काल घरी सोडण्यात आलंय आणि त्यांची तब्येत उत्तम असल्याचा दावा डॉक्टरांकडून करण्यात आलाय। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रत्यारोपित हृदय आता त्याच्या 60% पंपिंग क्षमतेसह कार्यरत आहे। हृदय प्रत्यारोपणाची ही यशस्वी शस्त्रक्रिया केएम रुग्णालयाच्या आजवरच्या इतिहासातली लक्षणीय घटना मानली जाते। आणि याच संदर्भात केईएमच्या अधिष्ठाता संगीता रावत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनं। आमची जी टीम आहे त्यांनी बाहेरचे रुग्ण बाहेरचे जे तज्ञ असते त्यांना आणलं सो दॅट दे कॅन टीच आवर टीम। म्हणजे आम्ही 2 डॉक्टरांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं आहे ज्यांनी बाहेर हे शस्त्रक्रिया केलेली आहे आणि त्यांच्या हेल्प आणि गायडन्स आणि आमचे जे नवीन इक्विपमेंट्स आम्ही खरीदले ते सगळं मिळून आम्ही याचं टीम एफर्ट करून हे सगळं केलं। या एकूण टीम मध्ये किती लोक होती? 20-25 पण जास्त लोक असतील। म्हणजे आमचे नर्सेस आहे, आमचे वॉर्ड बॉय आहे, त्यांनी हेल्प, आमचे रेसिडेंट्स आहे आणि ते बाहेरचे 2-3 तज्ञ घेतलेले आहे। डॉक्टर कुलकर्णी आहे, डॉक्टर विजय शेट्टी त्यांना घेतले आणि आमचे कार्डिओलॉजी आणि कार्डिओथोरॅसिक डिपार्टमेंटचे जे मेन डॉक्टर्स आहे ते सगळे मिळून हे सगळं केलं आहे। आता हे पेशंटला आम्ही फक्त 8 लाख मध्ये सगळं केलं आहे आणि आता तुम्ही प्रायव्हेटमध्ये जे आय थिंक 25 मधून चालू होते वरपर्यंत जाते किती होते। आता आम्हाला असं एवढे खूप फिलॅन्थ्रॉपिक ट्रस्ट आहे, टाटा ट्रस्ट आहे, सीएम फंड आहे, पीएम फंड आहे, ते सगळ्यामधून आम्हाला पैसे मिळतात आणि हे पेशंटसाठी पण आम्ही पैसे गोळे केले आणि नंतर शस्त्रक्रिया केली। म्हणजे हे काय असं अर्जंट नसतं की आजच्या आत तुम्हाला करायचं आहे, कारण डोनर भेटले तेव्हाच होते। तर आम्ही पेशंटला रजिस्टर करतो, त्यांच्याकडे फंड गोळा करतो आणि वन ते तयार झाले म्हणजे आम्ही त्यांना सांगते की तुम्ही मुंबईच्या आजूबाजू येऊन राहा। म्हणजे जेव्हा जसंही डोनर भेटला की तुरंत त्यांना बोलवून घेते आणि शस्त्रक्रिया करते आणि आम्ही हे प्रयास पुढे चालू ठेवणारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।